मी बीजेपी सपोर्टर आहे आणि मी बीजेपीला का सपोर्ट करते याची माझ्याकडे खूप सारे रिझन आहेत. बीजेपीला मी वोट देते. मला असं वाटतं की बीजेपीचंच गव्हर्नमेंट असलं पाहिजे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं, जर देशामध्ये लोकशाही टिकवून ठेवायची आहे, तर देशामध्ये विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्षाची खूप गरज आहे या देशाला. कारण ज्या दिवशी देशामध्ये विरोधी पक्ष नसेल ना, त्या दिवशी देशातली लोकशाही संपून जाणार आणि हुकुमशाही येणार. कारण सरकारला जर प्रश्न विचारायला कोण नसेल, जनतेचे प्रॉब्लेम सांगायला कोण नसेल ना, तर सरकारला वाटणार की सगळं देशामध्ये खूप छान चाललंय आणि जनतेचा आवाज पण सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ना विरोधी पक्षाची खूप गरज असते. त्यामुळे विरोधी पक्ष असणं खूप गरजेचं आहे. देशामध्ये हुकुमशाही येऊ नये, देशाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी विरोधी पक्ष असणं खूप गरजेचं आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. बीजेपी आल्यानंतर ना खूप सारे प्रोजेक्ट आले. त्याच्यामध्ये मी स्वतः पार्लरचा कोर्स केला फ्रीमध्ये. त्याच्यातून मी माझा व्यवसाय चालू केला. त्यानंतर 8.5 लाखामध्ये मला 1 BHK फ्लॅट मिळाला. त्यानंतर जेव्हा लाडकी बहिणी योजना आली होती ना, मला स्टार्टिंगला ₹7,500 आले. त्या 7,500 मध्ये ना मी स्वतःचं क्लाउड किचन चालू केलं. त्याच्यातून माझा व्यवसाय सुरू झाला. म्हणजे असं खूप सारा सपोर्ट झालाय मला, माझ्या फॅमिलीला. त्यामुळे ना कायम मी बीजेपीला सपोर्ट करणार. पण मला याची पण जाणीव आहे की देशामध्ये विरोधी पक्ष हा असायलाच पाहिजे. विरोधी पक्ष असतो ना, त्यामुळे खूप सारी कामं होतात. कामं तर होतातच आणि त्याशिवाय गव्हर्नमेंटला काय चुकत असेल ना, हे सांगण्यासाठी ना विरोधी पक्ष असणं खूप गरजेचं आहे. आणि जे सत्तेमध्ये बसलेले असतात ना, त्याच्यापैकी कोणतीही पार्टी असू दे, सत्तेमध्ये बसलेल्या पार्टीमध्ये ना 50% लोकं करप्ट असतात आणि 50% लोकं चांगले असतात. बीजेपीमध्ये जे वरच्या पदांवर आहेत ना, त्याच्यापैकी खूप सारे लोकं चांगले आहेत. म्हणजे करप्ट नाही, पण खालच्या पदावर जे आहेत ना, ते खूप सारे लोकं जे आमदार, खासदार आहेत, त्यांच्यामधलेच खूप सारे लोकं करप्ट आहेत. आणि ते ना जनतेचा आवाज दाबण्याचा पण प्रयत्न करतात. त्यामुळे विरोधी पक्ष असेल ना, तर तो विरोधी पक्ष जनतेचा आवाज दबू देत नाही आणि त्यामुळे गव्हर्नमेंटला सामान्य जनतेचे जे प्रॉब्लेम आहेत ना, ते गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचले जातात. त्यामुळे मला वाटतं विरोधी पक्ष असणं खूप गरजेचं आहे. लोकशाही टिकवण्यासाठी जनतेचा आवाज गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्यासाठी विरोधी पक्ष असणं खूप गरजेचं आहे.